सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. मला माहित आहे की खूप मोठा संकट आला होता, मोठा पूर आला होता जिल्ह्यामध्ये. जवळपास 115 गाव अफेक्टेड झालेले होते. जसं मी सांगितलं 7-7.5 लाख शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. 15,000 घरात पाणी शिरलं होतं. खूप मोठा पूर आला होता. सर्व प्रकारचे प्रयत्न करून मला वाटते की एक जेवढे मदत आम्हाला द्यायची होतं ते आम्ही दिलं आहे. आता जिल्हा नियोजन समितीमधून माननीय पालकमंत्री साहेबांच्या संकल्पनेतून राशन किट पण दिवाळीच्या आधीच पोहोचणार प्रत्येक जे पूरग्रस्त आहेत त्यांच्या घरीला. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. मी हीच उम्मीद करतो की आता त्यांची दिवाळी जी आहे ती खूप सुखद असली पाहिजे, आनंदमयी असली पाहिजे आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एक शेती पिकांचे जे नुकसानचा अहवाल आहे ते आम्ही काल शासनाला पाठवलं आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी 867 कोटी 867 करोडच्या नुकसानचा अहवाल आम्ही पाठवलेला आहे. जवळपास 6,04,000 हेक्टेअरच्या नुकसान झालेलं आहे. अंदाजे 7,60,000 शेतकऱ्यांच्या त्यामध्ये नोंद आहे. ते 867 कोटीचा नुकसान अहवाल गेला आहे. आता सर्व जे तहसीलदार आहेत त्यांच्यासोबत आजच आमची ऑनलाईन बैठक झाली आहे. आम्ही त्यांना सांगितलं आहे की सगळे आता यादी तुम्ही अपलोड करणे सुरू करा. कदाचित जे पुढच्या 1-2 दिवसात ती यादी पण अपलोड होईल आणि एक ते यादी अपलोड झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जाणे सुरू होतील शासनामार्फत डायरेक्ट. दिवाळीच्या आधी हो त्याप्रमाणेच आमची तयारी आहे. बरं, आपण फूड पॅकेट जे आहे ते कधीपासून वाटायला सुरुवात? राशन किट डीपीडीसीने दिवाळी गिफ्ट केले त्यात काय काय आहे आणि कधी? बरोबर, त्यामध्ये 18 आयटम्स आहेत आणि त्यामध्ये जे बेसिक तुमच्या चक्की आटा झाला, मीठ, साखर, हळद, नमक हे सगळे गोष्टी आहेत त्यामध्ये. तांदूळ आहे, गहू आहे, सगळे गोष्टी आहेत त्यामध्ये. तांदूळ गहू नाही आहे, तो आम्ही पीडीएस मार्फत ऑलरेडी पाठवलेला होता. टूथब्रश, टूथपेस्ट हे जे संसार उपयोगी वस्तू आहेत ते सगळे आहेत. 18 आयटम आहेत. जवळपास 15,000 किट्स आम्ही तयार केलेले आहेत. ज्यांचे घरात पाणी शिरला होता त्यांच्यासाठी ऑलरेडी ट्रक्स आणि जे छोटा टेम्पो आहेत त्याचे नियोजन झालेलं आहे. प्रत्येक गावामध्ये आम्ही तलाठी, कोतवाल, पोलीस पाटीलची एक समिती गठीत केली आहे ज्यांच्या मार्फत तो वाटप होईल. तो पण दिवाळीच्या 1-2 दिवसाआधी त्यांच्या घरात आम्ही सगळे जे राशन किट आहे ते आम्ही पोहोच करणार. सर, लाडक्या बहिणींना साडी वगैरे त्यामध्ये गिफ्ट केलेली आहे ते पार्टी मार्फत आहे. तो जे जिल्हा नियोजन समिती मार्फत आम्ही हे 18 आयटम्स जे मी सांगितलं ते आहेत. बाकी पॅन्ट शर्ट आणि जे बाकी साडीवाडी आहेत ते जिल्हा नियोजन समितीच्या फंडमधून नाही आहे. ते माननीय पालकमंत्री साहेबांनी स्वतः तो तयार केला. तो पण आम्ही त्याचसोबत एकच सोबत ते दोघं किट आम्ही पुरवठा करणार. एबीपी माझा, उघडा डोळे.